वेलकम टू निफ्टी 50 चार्ट रीडर. या व्हिडिओमध्ये आपण 25 ऑगस्ट ची निफ्टी अनालिसिस करणार आहोत. इंडियामध्ये अपकमिंग नेक्स्ट वीक हा थोडा शॉर्ट असणार आहे कारण बुधवारी गणेश चतुर्थीची हॉलिडे आहे आणि ऑल्सो इट्स गोन बी वोलाटाईल कारण मेजर इव्हेंट्स ग्लोबल इव्हेंट्स च्या नेक्स्ट मंडे ट्यूजडे थर्सडेला प्लॅन आहे. लास्ट फ्रायडेला US फेड मीटिंगने kind of a signal दिला की they are gonna reduce the Fed rate, which is a positive news. त्याच्यामुळे फ्रायडेला एंड ऑफ डे US was up almost 2%. ती पॉझिटिव्ह रिॲक्शन इंडिया मार्केटमध्ये पण एक्सपेक्ट करू शकतो. सो वी कॅन से मंडेला आपलं market might go up to 1% up. So this is my expectation. But again, as always, I'm suggesting तुम्ही तुमची research करा and consult with your trade financial manager. ट्यूजडेला MSCI rebalance आहे, so mostly FII related असतो, जेव्हा most of the market participants, big market participant, त्यांचा पोर्टफोलिओ रिजेक्ट करतात. वेनसडेला डे ऑफ आहे गणेश चतुर्थीमुळे आणि थर्सडेला आपली मंथली एक्सपायरी आहे जी ऑगस्ट मध्ये कम्प्लीट होईल. सो धिस वीक शॉर्ट आहे आणि बिकॉज ऑफ दीज ग्लोबल इव्हेंट्स आपण एक वोलॅटिलिटी ऑल्सो एक्सपेक्ट करू शकतो. प्राइस अनालिस प्रमाणे आपण बघू शकतो निफ्टी अजूनही 50 SMA आणि 200 SMA मध्ये आहे, विच इज अ पॉझिटिव्ह न्यूज. अजूनही निफ्टी अप ट्रेंडमध्ये आहे, त्याने डाऊन ट्रेडला टेस्ट नाही केलेलं आहे आणि वीकेंडला फेड मीटिंगच्या डिसिजनमुळे US मार्केट वॉज ऑलमोस्ट अप 2% आणि ती पॉझिटिव्ह आउटकम आय एम एक्सपेक्टिंग मंडेला आपल्या इंडिया मार्केट आणि ओव्हरऑल एशिया मार्केटमध्ये पण येईल. त्यामुळे आय एक्सपेक्ट निफ्टी टू रिव्हर्स फ्रॉम हिअर आणि अप्पर लेवलला परत निफ्टी विल ट्राय दिस रेसिस्टन्स. त्यामुळे मी शॉर्ट टर्ममध्ये ॲट द मोमेंट बुलिश आहे. फ्रॉम टेक्निकल अनालिसिस पर्स्पेक्टिव्ह आपण बघू शकतो मॅकडी इज काइंड ऑफ रिव्हर्स अँड इंचिंग टुवर्ड्स झिरो लाईन फ्रॉम डाऊनवर्ड. त्यामुळे इट्स अ पॉझिटिव्ह मोमेंटम. ऑल्सो मॅकडी स्टोकॅस्टिक is above zero line and kind of a consolidated. But overall, MACD is indicating positive momentum in the market. Stochastic as well, it's above 79. Fridayच्या short booking मुळे it has come below 70, but still following the MACD. Stochastic अजूनही high level आहे and going with the Friday's Fed meeting outcome, me expect करतो stochastic will again go back into its higher territory. Based on price analysis, uh, technical analysis, MACD आणि stochastic analysis आणि फ्रायडेची फेडच पॉझिटिव्ह आउटकम, या 4 फॅक्टर्समुळे नेक्स्ट वीकसाठी मी बुलिश असणार आहे. आय एम एक्सपेक्टिंग निफ्टी to go up from this level. Based on price analysis आणि technical analysis, next week साठी माझं टार्गेट असणार आहे almost 60% for reaching 25,200 to 25,400 आणि at the downside I'm expecting 24,600. तुम्हाला हा निफ्टी अनालिसिसचा व्हिडिओ आवडला, प्लीज माझ्या निफ्टी 50 चार्ट रीडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीज बरोबर शेअर पण करा. अँड आय विश यू ऑल द बेस्ट विथ युअर सक्सेसफुल ट्रेडिंग करियर. थँक्स.